आणि मी सगळी चूक चंद्रकांत दादांची एकदा त्यांनी ती सुधारली पाहिजे ना. चंद्रकांत दादांचा माझा काय बांधायला बांधणं आहे. त्यांनी माझ्यावर काय केलं ते वेगळं, काय कुटील राजकारण केलं, माझ्यावर अन्याय केला तो विषय वेगळा, तो बाजूला, तो पाठ आम्ही कधीतरी त्याचा हिशोब एकमेकाला विचारू. पण ह्या प्रकरणामध्ये आमचं पुन्हा शांत राहिलं पाहिजे, भयमुक्त आलं पाहिजे, सर्वसामान्य माणसाला त्रास होता कामा नये. वाटते घायवळ सुद्धा त्यांच्याच कार्यक्षेत्रात आहे. अहो घायवळ त्यांच्या कार्यक्षेत्रात नाही, भाजपचा कार्यकर्ता म्हणून तो वावरतो, भाजपच्या सगळ्याच कार्यक्रमाला असतो. समीर पाटील तो ठरवतो कोणाला तिकीट द्यायचं आणि कोणाला उमेदवारी द्यायची. वाट बघतो, मला त्यांनी ठोकलं पाहिजे. ठोकलं पाहिजे तुम्ही चॅलेंज देताय. नाही चॅलेंज नाही, आता मार खायची मी तयारी केली ना, मार ठोका आम्हाला, ठोकलं पाहिजे, ठोकलं पाहिजे त्यांनी, वाट बघतो त्यांनी. निलेश घायवळ याच्यावरून आदित्य चंद्रकांत पाटील यांच्यावर आरोप केले जात आहेत. त्यातच आता जो निलेश घायवळचा भाऊ आहे सचिन घायवळ याच्यावरून आता योगेश कदम अडचणीत आलेले दिसत आहे. परंतु पुण्यात शिंदेच्या शिवसेनेचे नेतेच रवींद्र धंगेकर आहे, हे निलेश घायवळवरून भाजपला कुठेतरी टार्गेट करताना दिसत आहेत. परंतु आता शिंदेच्या शिवसेने नेते अडचणीत आले आहेत. या संदर्भात आपण बोलूया माजी आमदार रवींद्र धंगेकर यांच्यासोबत. याच्यामध्ये तुमच्याच पक्षाचे नेते योगेश कदम, त्यांच्यावर आरोप होते. एकदा रोहित दादांनी पण आरोप केले आहेत की तानाजी सावंत आणि संतोष बांगर यांनी निलेश घायवळला मदत केली बाहेर पळून जायला. ह्याच्यामध्ये मी तुम्हाला कालही सांगतो, आजही सांगतो, आम्ही सर्व लिडरांनी नीट जर वागलो नाही, परत एकदा सांगतो की आम्ही सगळे राजकीय पुढाऱ्यांनी नीट वागलो नाही तर आजूबाजूच्या देशामध्ये काय झालं त्याची परिस्थिती आपल्या देशात उमटायला नको. नेपाळमध्ये काय झालं, श्रीलंकेत काय झालं, ज्या दिवशी जर आम्ही नीट वागलो नाही तर त्या दिवशी रस्त्यावर धरून पब्लिक मारतील, ह्याचं भान आम्ही सर्व नेत्यांनी ठेवलं पाहिजे. आणि याच्यामध्ये त्याच्यावर आरोप करण्यापूर्वी तुम्ही जाब विचारा. आज मी तुम्हाला सांगतो, मी काल बाईटमध्ये म्हणलो की आम्ही हे भांडत नाही बसत, तुझ्या पक्षाने काय केलं, माझ्या पक्षाने काय केलं, हा विषय नाही. आम्ही पुणेकरांसाठी काय करतो, आम्हाला पुणेकरांनी लोकमान्यता दिली, आम्हाला निवडून दिलं, आम्हाला पाडलं, आम्हाला जिंकलं, हा विषय बाजूला. पण आम्हाला पुणेकरांसाठी आम्हाला काम करावं लागेल. गुन्हेगारी भयमुक्त पुणे झालं पाहिजे, सुसंस्कृत पुणे, विद्येचं माहेरघर छत्रपतींनी जिजामातेंनी वसवलंय पुणे. म्हणजे ह्याचा आदर ठेवणं आमचं काम आहे. पुढचं भविष्यात येणारी पिढी आम्हाला माफ करणार नाही. तुम्ही आम्हाला काय देतो, गुन्हेगारी दिली, तुम्हाला आम्हाला काय देतो, वाहतूक दिली, ह्या सगळ्या प्रश्नावर आहे ना आपण बोलायला पाहिजे. आणि ह्याच्यामध्ये कदमांनी काय केलं, ह्याने काय, हे सगळे मूळ उपटून काढलं पाहिजे. आणि गुन्हेगाराला जात नसते आणि पक्ष नसून नेता नसतो, ज्याची सत्ता त्याच्या ताटाखाली गुन्हेगार जाऊन थांबतो. म्हणून तर आम्ही चंद्रकांत दादांना मी विनंती करतो की एकदा एक घाण काढा, एकदा स्पष्टीकरण द्या, चुका होतात चुक होऊ द्या, पण तुम्ही एकदा म्हणा ना आम्ही हे नसते नाबूद करतो. गौतमी पाटील हिला कधी उचलायचं, अरे मग ह्याला म्हणा ना एकदा कधी घ्यायचं, एकदा जा ना कमिशनर ऑफिसमध्ये याला घ्या ना. अरे एका लेडीज बद्दल बोलतो बघा, तिची चूक आहे, तिने त्या पालकांना भेटायला जाऊन होतं, माणुसकीच्या दृष्टीने त्यांना गोळ्या औषध द्यायला, पण ती वस्तू तुझी चूक आहे. पण तुम्ही आमचा कार्यकर्ता करतो रे, उचलले त्याला आमकं कर रे, हे म्हणताला शोभतं का? आणि त्यांचा चेहरा एक काम वेगळं आहे. तर त्यांनी हे सगळं संपवलं पाहिजे. समीर पाटील त्यांच्या आर्थिक व्यवहारापासून तर राजकीय हस्तक्षेप करतो, हा समीर पाटीलच माहित नव्हता मला. पण हा समीर पाटील मी अक्का म्हणला अरे यांची तर पी ए, मग मी गेलो कोण पी ए, समीर पाटील. तर तो समीर पाटील पी ए नव्हता, तर हा त्याचं सगळंच पक्ष आणि सगळंच गायवळ टोळी चालवणार ह्या सगळं त्याचा संपर्क ह्याच्यामध्ये आला. आणि म्हणून समीर पाटील माझ्यासमोर आला. मग एक त्याचा उलगडला गेला, तो म्हणला मी 100 कोटीचा मालक आहे, मी आमकाय मी तामकाय. मग मी हळूहळू माहिती घेतली तर आपण गायवळ टोळी चालवतो, चंद्रकांत दादाच्या माध्यमातून पोलीस स्टेशन चालवतो. ह्याला ते PI देशमाने त्याला राड कार्पेट टाकतात आणि त्याला त्यांच्या गाडीतून फिरवतात. आणि त्यांनी एक दहशत निर्माण केली की मी मंत्र्यांबरोबर असतो आणि पोलिसांच्या बदल्या करण्यापर्यंत त्याची मजल गेली. हे चंद्रकांत दादांनी त्याचा खुलासा केला पाहिजे का नाही. आणि मी सगळी चूक चंद्रकांत दादांची एकदा त्यांनी ती सुधारली पाहिजे ना. चंद्रकांत दादांचा माझा काय बांधायला बांधणं आहे, त्यांनी माझ्यावर काय केलं ते वेगळं, काय कुटील राजकारण केलं, माझ्यावर अन्याय केला तो विषय वेगळा, तो बाजूला, तो पाठ आम्ही कधीतरी त्याचा हिशोब एकमेकाला विचारू. पण ह्या प्रकरणामध्ये आमचं पुन्हा शांत राहिलं पाहिजे, भयमुक्त आलं पाहिजे, सर्वसामान्य माणसाला त्रास होता कामा नये.
ह्यालाच काउंटर करायला म्हणजे तुम्ही भाजपच्या नेत्यांवर आरोप करताय म्हणून तुमच्या मुलाचा जो गजानन मारणे आहे गुंड त्याच्यासोबतचा फोटो भाजपच्याच नेत्यांकडून व्हायरल केला जातोय. आणि ते खालच्या पातळीचं राजकारण करतात. माझा मुलगा ज्या वेळेला तो फोटो काढला, मी माझ्या मुलाला विचारलं, तो 18व्या वर्षी होता आणि तो एका गणपतीच्या कार्यक्रमाला गेला, तिथं फोटो काढला. बरं, त्याचा फोटो काढला, कोण गुन्हेगार आहे काय हे त्याला माहिती असेल का? तर माहिती असेल असं आपण परत समजू, पण त्याने काय त्याला मदत केली का? त्यांनी कुठं त्याला चौकी जाऊन सांगितलं का? त्याचं ऐकून त्यांचा काय मोकार रद्द केला का? ज्यांच्यासाठी मोकार रद्द होतं ते पाटलांना विचारणं जाऊन म्हणा, हे काय विचारताय मला? आणि जे पाटील गुन्हेगारी पुण्यात वाढवतात त्यांना विचारलं तर मला त्या कार्यकर्त्याला मी स्वागत कर, माझ्या मुलाचं ठीक आहे, हे राजकारण आहे, पण माझा मुलगा हे 18 वर्षाचा आहे आणि तुम्ही माझ्या फॅमिलीवर राजकारणात येताय, तर असं म्हणजे ह्या महाराष्ट्राची संस्कृतीच नाही. आणि असं राजकारण आपल्या देशामध्ये ह्या लोकांनी चालू केले. तुम्ही कुटुंबिक हल्ले करता, ही काय परिस्थिती आहे का? आणि माझा मुलगा तर माझा मुलगाच म्हणला, माझा बाप असा काय गप असणारा नाहीये, माझ्यापेक्षा माझ्या बापाचं पुण्यावले प्रेम आहे. आणि तुम्ही जर अशा पद्धतीने जर करत असेल तर माझा बाप थांबणारच नाही. आणि मी काय, माझा फोटो निघला, मला माहित बी नाही कोण मारणे बिरणे. आणि असं तुम्ही जर ट्विट करून जर मला माझ्या बापाला असं तुम्ही थांबवू शकत नाही. माझ्या पोराला बी गॅरंटी, आपला बाप चुकीचं वागू शकत नाही आणि आपला बाप चुकीचं वागत नाही तर मी चुकीचं वागलं नाही पाहिजे, त्याला आता कळलेलं आहे. जे खासदार आहेत पुण्याची, त्यांना काल गुन्हेगारीवरनं प्रश्न विचारला तेव्हा ते पत्रकार परिषदेनं उठून गेले. जेव्हा पत्रकारांनी बाहेर जाताना त्यांना परत एकदा विचारलं की पुण्याच्या गुन्हेगारीवर आणि निलेश घायवळवर बोला, तर ते म्हणले सध्या फक्त मॅरेथॉनवर बोला. त्याला छाती लागते बोलायला, मनाची छाती लागते आणि पुणेकरांची आत्मीयता लागते तेव्हा माणूस बोलतो. आता ते सगळे वेगळ्या विश्वात वावरतात, त्यांना काही घेणं देणं नाही पडलं. त्यांना ते सगळं, त्यांना निवडणुकीला ही लोक लागतात, हे काही लपून नाही. त्यामुळं आपल्याला थोड्या दिवसात कळेल. काय काय कळेल? कारण आता जनता आहे शेवटी, पाय खाली बी घेतील डोक्यावर बी घेतील. पाय खाली घेतलं त्यांच्या लक्षात येईल की आपण त्यावेळेला बोलायला पाहिजे होतं. त्यांच्याच कार्यक्षेत्रात गुन्हेगारी वाढते, घायवळ सुद्धा त्यांच्याच कार्यक्षेत्रात आहे. अहो, घायवळ त्यांच्या कार्यक्षेत्रात नाही, भाजपचा कार्यकर्ता म्हणून तो वावरतो, भाजपच्या सगळ्याच कार्यक्रमाला असतो. समीर पाटील तो ठरवतो कोणाला तिकीट द्यायचं आणि कोणाला उमेदवारी द्यायची. तो छाती टोकून सांगतो मोकाचा गुन्हेगार धंदे करून मी मोका करा. अरे म्हणजे तो का दादांची भाषा बोलतो का? भाजपची भाषा बोलतो. मग त्याला किती पावर आहेत? आणि पोलीस त्याचं ऐकतात गुन्हेगाराचं. मग तो आणला मोका करा, हा कोण बोलतो? गुन्हेगार मोकाचा. आणि कोणाला बोलतो तो? मला. अरे वा, म्हणजे कोणाच्या जीवावर बोलतो तो? हा महत्वाचा प्रश्न आहे. म्हणून ही सगळी गुन्हेगारी समीर पाटलाच्या माध्यमातून समोरच्याला नामवून करणं, त्या घरात गोरगरिबांना मारणं, ताबे घेणं, आणि हे सगळं पोलिसांच्या माध्यमातून करणारे लोकांना माहिती झालं की पोलीस यांच्यावर काम करतात. आता तर नवीनच ऐकलं ते देशमानेच हा समीर पाटलाला पार्टनर आहे, तिथला पी आहे. ते तुम्ही काल सांगितलं की देशमाने आणि समीर पाटील हे काय तर एखादा कुणाला तर गुंतवतात म्हणून. नाही, वस्तू ते माझ्याकडे पेपर आहेत ते. आणि ते पेपर एक अहिल्यानगर मधला एक कार्यकर्त्यावर खोटा गुन्हा दाखल करून त्याला 3 तारखेला गुन्हा दाखल केला आणि 13 तारखेला ज्याने गुन्हा दाखल केला तो रिव्हॉल्वर मारताना होता. म्हणजे गुन्हेगार 10 दिवस अगोदर पोलीस स्टेशन मध्ये येतोच कसा? आणि तो घायवळ टोळीचा आहे, मग तो पोलीस स्टेशनला येतो म्हणजे किती लाल कार्पेट आहे. देशमान्यांची त्याच्यामध्ये चौकशी झाली पाहिजे. तुम्ही ह्या संदर्भात कुणा सीपींना भेटणार आहात का? ते आता सीपी ऐकत असेल, आता कावर भेटत आणि किती पत्र द्यायची? हात छाय एवढे पोतभर पत्रच माझे तिथं. आता ते देशमाने पी आहे त्याच्याकडे आता थोडं नजर टाकली पाहिजे, बघायला पाहिजे काय चाललंय त्याचं. खोटे गुन्हे दाखल करतो, प्रचंड पैसा जमा केलेला आहे, सगळे गुंडांच्या मार्फत जमिनीचे ताबे बेगे हे सगळं सहकार्य कोथरूड पोलीस स्टेशन मधनं चाललंय. आणि आपले आयुक्त, पोलीस आयुक्त खरंच माणूस म्हणून किंवा एक चांगला अधिकारी म्हणून त्यांना सलाम आहे माझा, कारण इतकं चांगलं काम करतात ते. पण हे खालची लोक आहेत ना, त्यांना मिसगाईड करतात. जे भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे, तुम्ही आता भाजप चंद्रकांत दादांना टार्गेट करताय, त्यामुळं अजून तर चंद्रकांत दादा तर समोर आले नाहीत, परंतु भाजपचे धीरज घाटे म्हणाले आहेत की रवींद्र धंगेकर यांना ठोकून काढू. तसेच रवींद्र धंगेकर हे दल बदलू आहेत, मनसे, शिवसेना, काँग्रेस आणि आता शिंदेची शिवसेना असे त्यांनी पक्ष बदलले. त्यांनी काय म्हणा, त्यांचा अधिकार आहे.
पण त्यांनी ठोकलं तर मला जरा बरं होईल. वाट बघतो, मला त्यांनी ठोकलं पाहिजे. ठोकलं पाहिजे. तुम्ही चॅलेंज देताय. नाही चाल नाही, आता मार खायची मी तयारी केली ना, मार ठोका आम्हाला, ठोकलं पाहिजे, ठोकलं पाहिजे त्यांनी, वाट बघतो त्यांनी. तर हे होते रवींद्र धंगेकर. त्यांनी रवींद्र धंगेकर यांनी धीरज घाटेंना सांगितलं की मला येऊन ठोका. तसेच मुरलीधर मोहोळ यांच्यावर सुद्धा ते बोललेले आहेत. तसेच ज्या मुलावर त्यांच्या भाजपकडून आरोप केले जात आहेत की त्यांना गजानन मारणे सोबत फोटो काढलाय, त्याला सुद्धा रवींद्र धंगेकर यांनी उत्तर दिलं आहे. अक्षय साबळे, आपलं महानगर, पुणे.